उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीची रेसिपी करायला कोणाला आवडत नाही? तर या कच्च्या कैरीपासून किंवा कच्च्या आंब्यापासून फेमस बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मोरांबा. हा पदार्थ वर्षभर टिकणारा असल्यामुळे लहान मुलांना चपातीबरोबर टिफिनमध्ये हा मोरांबा तुम्ही देऊ शकता. हा मोरांबा वर्षभर टिकावा यासाठी या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आता या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. ते हापूसचे आंबे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही राजापुरी किंवा तोतापुरी आंबे देखील इथे वापरू शकता. एका भांड्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला हे आंबे एक 10 मिनिटं तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. पाण्यामध्ये भिजवल्यामुळे त्याचा जो चीक असतो तो निघून जातो आणि जे आपण आंबे बाजारातून आणतो त्याच्यावर डस्ट भरपूर प्रमाणात असते, तर ती डस्टसुद्धा निघून जाते. 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे आंबे पाण्यातून काढायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे धुतलेले आंबे सुती कापडावर ठेवायचे आणि सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे. पूर्ण कोरडे करून घ्यायचे, कारण आपल्याला हा मोरांबा वर्षभर टिकवून ठेवायचा असतो. जर का याला पाण्याचा अंश राहिला तर मोरांबा खराब होण्याची शक्यता असते, त्याला बुरशी पकडण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो पाण्याचा अंश लागू देऊ नका, याची काळजी जरूर घ्या. चला तर आपण आता आंबे पूर्ण कोरडे करून घेतलेत, स्वच्छ कापडाने पुसून घेतलेत. आता त्याच्यावरच्या आपण साला काढून घेऊ. त्यासाठी त्याच्यावरचा देठाचा भाग आपल्याला कापून घ्यायचा. त्या देठामध्ये चीक असतो, त्याच्यामुळे वरचा भाग कापून घ्यायचा आणि सोलारच्या मदतीने याच्या साला काढून घ्यायच्या. सालांमध्ये देखील जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. तुम्हाला जर का साला ठेवलेल्या आवडत असतील तरी तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही साला ठेवून आंबे किसून घेऊ शकता, पण मी इथे साला काढूनच घेत आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही आंब्यांच्या साला इथे काढून घेतलेल्या आहेत. आता पुढची कृती करून घेऊया. इथे मी किशी घेतलेली आहे. किशी घेताना आपल्याला इथे जाड किशीचाच वापर करायचा आहे. जाड किशी असेल तर आपला मोरांब्याचा किससुद्धा लांब लांब असा पडतो आणि दिसायलासुद्धा तो खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि मोरांबा तयार झाल्यावरसुद्धा दिसायला अगदी छान दिसतो. यामुळे त्याचा आपल्याला लांब लांब असा किस पाडून घ्यायचा आहे. तर आपण इथे बघू शकता, मी इथे दोन्ही आंबे किसून घेतलेले आहेत. याचा किस लांब लांब असा पडलेला दिसत आहे. चला तर आपण आता मोरांबा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण जो आंब्याचा किस करून घेतलेला होता तो यामध्ये घालून घेऊया. हा किस आता आपल्याला तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आहे. मी इथं साजूक तूप वापरलेलं आहे, त्यामुळे मोरांब्याला अगदी खमंग सुवास येतो. आता हा किस 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला 2 वाट्या इतकी साखर घालून घ्यायची. आंबे किसून घेतल्यानंतरसुद्धा ह्याच वाटीने घेतले होते, तर आंब्याचा किससुद्धा 2 वाट्या होता. म्हणजे 2 वाट्या जर आंब्याचा किस असेल तर 2 वाट्या साखर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. इथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे साखर वापरलेली आहे. गुळांबा बनवताना देखील जेवढा आंब्याचा किस असेल तितकंच तुम्ही तिथे गूळ वापरू शकता. दोन्हींची कृती अगदी सेमच आहे, फक्त साखरेऐवजी गूळ घालायचा. आपण इथे बघू शकता, आंब्याच्या किसामध्ये साखर छान अशी एकजीव झालेली आहे. साखर पूर्ण अशी वितळलेली आहे. तर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला हा मोरांबा छान असा शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटात हा शिजतो. साखरेचा पाक थोडासा घट्ट होईपर्यंत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. एकदमसुद्धा घट्ट नाही करायचा, थोडासा असा सैलसरच ठेवायचा आहे. त्यामुळे रसरशीत असा मोरांबा तयार होतो. एकदम जर घट्ट ठेवलं तर हा मोरांबा कडक होऊ शकतो आणि त्याची चवसुद्धा बिघडू शकते. तर आपण बघू शकता, याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. त्यामध्येच मी आता केशराच्या 6 ते 7 काड्या घालून घेतलेल्या आहेत. केशर घातल्यामुळे
मोरांब्याला कलर अगदी छान येतो. यामध्येच अर्धा चमचा इतकी जायफळ आणि वेलचीची पावडर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. याचा पाक आता घट्ट झालेला आहे. दोन्ही बोटांमध्ये पकडून जर अशी तार सुटत असेल तर आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आणि मोरांबा इथे तयार झालेला आहे. त्याला चकाकीसुद्धा आलेली आहे. तर एकदा परतवून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आता त्यावर आपल्याला लवंग घालून घ्यायच्या. लवंग याच्यासाठी घालायच्या, लवंग घातल्यामुळे हा जो मोरांबा असतो तो वर्षभर टिकतो आणि त्याला बुरशीसुद्धा लागत नाही. तर आपला वर्षभर टिकणारा असा रसरशीत मोरांबा तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा उन्हाळ्यामध्ये अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.